कोई फ्यूचर बचा नहीं है ये आर्ट फॉर्म का। माँ चौधी बियर बाइसेप्स ने तुम्हारी माँ का भोसड़ा। जे ऐकून पाहून नकारात्मकताच येते आपल्या मनात, त्याच्या आहारी आपली नवथर तरुण पिढी जाताना दिसते मला. ज्या जेनजीकडे नव्या भारताची आशा म्हणून आपण पाहतोय, ती जेनजी पार वायझेड झाली आणि त्याला कारणीभूत आहे ते समय राहण्यासारखे सो कॉल्ड कॉमेडियन, स्टँडअप कॉमेडियन्स. वाक्यानंतर शिव्या आणि लैंगिक अवयवांचा उद्धार याचा अर्थ म्हणजे कॉमेडी असते हेच त्यांना कळतं. हेच ते आपल्या तरुणांना ऐकवतात. ते ऐकवतात म्हणून नाही, तर आपण हे सगळं चवीनं ऐकतोय. आपली 16-17 वर्षांची कोवळी पोरं त्यांच्या हातातल्या स्मार्टफोनवर, मोबाईल्सवर पाहतायत, ऐकतायत, म्हणून हा 45 मिलियन व्ह्यूजचा आकडा दिसतोय. काळ मोठा कठीण आलाय, याबद्दल काही शंका नाही. काळ मोठा कठीण आलाय. खरं तर काल एक व्हिडिओ पाहिला मी यूट्यूबवर. 4 दिवसांपूर्वीच तो अपलोड केला गेला होता आणि 4 दिवसात त्या व्हिडिओला व्ह्यूज होते 42 मिलियन, म्हणजे 420 लाख. दिवसाला 110 लाख या सरासरीनं आलेले हे व्ह्यूज. व्हिडिओ होता समय रैना नावाच्या एका स्टँडअप कॉमेडियनचा. होय, तोच समय रैना ज्याच्या इंडियाज गॉट लेटंट नावाच्या त्या शोमध्ये एक मोठी कंट्रोवर्सी झाली होती. हा जो शो होता इंडियाज गॉट लेटंट, खरं तर इंडियाज गॉट टॅलेंट असा एक शो आला होता, ज्यात कलाकारांच्या आतमध्ये दडलेलं टॅलेंट शोधलं जायचं. पण या समय रैनाच्या शोमध्ये लेटंट म्हणजे अव्यक्त किंवा सुप्त, जे सार्वजनिक ठिकाणी आपल्या तोंडून बाहेर पडत नाही, असं जे काही आहे, असे जे शब्द आहेत, असे जे विनोद आहेत, या शोमध्ये अपेक्षित होते. एका हॉलमध्ये हजारभर लोकांसमोर काही टुकार सेलिब्रिटीजना घेऊन, स्टँडअप कॉमेडियन्स जे असतात त्यांना घेऊन, म्हणजे राखी सावंत, तिचा तो हेपल्या एक्स नवरा दीपक कलाल, अशी तोंडानं हगणारी लोक याच्या शोला असायची. अश्लीलतेच्या पातळ्या काय असतात याचा विसर पडावा अशा भाषेत हे लोक स्त्री पुरुषांच्या अवयवांचा उद्धार करत काही बाई बोलायचे. आणि समोर बसलेला आपला युवा वर्ग, ज्याला आपण जेन-जी म्हणतो, 4-5 को लिखा मैंने तुम्हारी माँ का भोसड़ा. तो चेकाळल्यागत ओरडायचा, टाळ्या वाजवायचा, खुश व्हायचा. आणि हाच या शोचा TRP होता. हे असले अनेक अश्लील प्रकार स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली मुंबई, दिल्ली, गुडगाव अशा शहरात सुरू आहेत. सोशल मीडियावर या शोच्या जाहिराती येतात, फेसबुकला किंवा ट्विटरला, इन्स्टाला, आणि जेनजी त्या जाहिराती वाचून अशा शोजला 3-3, 4-4, 5-5 हजारांच्या तिकीट्स काढून हजर असतात. यातून नेमकं मिळतं काय? मनोरंजन की लेटंट? जे तुम्ही आम्ही सर्वसाधारणतः मोकळेपणानं समाजात बोलू शकत नाही, ते घाणेरडे शब्द. मैंने कहा मैंने मेरी माँ को नहीं देखने दिए कभी मेरे चेहरे पे इमोशंस. ऑडियंस को लौड़ा दिख जाएगा कुछ. जे बोलतात त्या बोलणाऱ्यांना ऐकणं आणि त्यातून विकृत समाधान किंवा मानसिक ऑर्गॅझम मिळवणं, यासाठी हे लोक हजारो रुपये खर्च करून तिथं जातात का? पूर्वी टीव्हीवर कॉमेडी शो यायचे, सुनील पाल, नवीन प्रभाकर, राजू श्रीवास्तव, ते आता अगदी कपिल शर्मा, सुनील ग्रोवरपर्यंत. पण यांना स्टँडअप कॉमेडियन्स समजून आजवर त्यांच्याही काही कमरेखालच्या विनोदांवर हसत आलो आपण. पण समय रैनाच्या क्रिस्टोफर कोलंबस ने 8 साल अपनी गांड मरवाई थी. कहाँ है इंडियंस? माँ का भो, डांग फट गई, हात में घेवडा, असले भयंकर शब्द, या शब्दांना आपण विनोद समजून हसतो. कमाल आहे ना आपली जनरेशन नेक्स्ट हसते. मी मुद्दाम तुम्हाला त्या कालच्या व्हिडिओतले काही तुकडे दाखवणार आहेत. बघा, हे शब्द बघा, शब्द ऐका. कोई फ्यूचर बचा नहीं है ये आर्ट फॉर्म का। माँ चौधी बियर बाइसेप्स ने. तो मैं सबको रिप्लाई करने लग गया और 15-20 लड़कियों को तो फनी रिप्लाई लिखे मैंने. 4-5 को लिखा मैंने तुम्हारी माँ का भोसड़ा. समय रैनाचा हा व्हिडिओ कमबॅकवाला व्हिडिओ होता, ज्याचं शीर्षक होतं समय रैना स्टील अलाइव्ह. याच्या त्या वादग्रस्त इंडियाज गॉट लेटंट नावाच्या शोमध्ये बियर बायसेप्स नावानं जो एक यूट्यूबवर पॉडकास्टिंग करणारा एक सुप्रसिद्ध यूट्यूबर आहे रणबीर अलाहाबादिया, याच्या एका वाक्यानं गजब माजला होता.
त्यानं विचारलेल्या एका प्रश्नानं समाजात खळबळ माजली आणि त्यानंतर आपलं संस्कृती रक्षक प्रशासन जागं झालं. पोलीस त्या शोमध्ये घुसले, तो शो बंद पाडला, FIR दाखल झाले. समय रैनाला ॲज अ होस्ट म्हणून अटक झाली. रणबीर अलाहाबादी याला या तो जो कोण आहे त्याला त्या वाक्याबद्दल अटक झाली. हा वाद होण्याआधी समय रैनाचा हा शो आहे तो 140 कोटी लोकसंख्येच्या भारतात जवळपास 100 कोटी मोबाईलवर पाहिला जात होता, असं त्याचं ॲनालिटिक्स सांगतं. तर रणबीर अलाहाबादिया जो आहे त्याच्या बिअर बायसेप्सवर भले भले सेलिब्रिटीज मुलाखती द्यायला यायच्या. त्याच्या विषयाला काही त्याला वावडं नव्हतं. योग, सिनेमा, राजकारण सगळ्या टाईपचे लोक यायचे. समय रैनाचा बिन सर पैर वायफळ काही बोलायचं, त्यात तेरी माँ का भोज, बहन के लो, डांग टांग आणि बऱ्याच अश्लील शब्दांनी भरलेला हा स्टँडअप कॉमेडीवाला शो, ज्यात मुलीही सहभागी व्हायच्या पार्टिसिपेंट म्हणून ना, बघायला ऐकायला तर असायच्यात. आणि या पार्टिसिपेंट झालेल्या ज्या मुली आहेत त्या स्वतःच्या प्रायव्हेट पार्टबद्दल किंवा त्या पार्टवर विनोद करताना एकदम प्राऊड फील करतायत अशा वाटायच्या. समोरून हाशा, टाळ्या आणि चित्कार आले की या पोरी खुश व्हायच्या. राखी सावंत असलेला एपिसोड तर कहरच होता. त्यात एका वयस्कर विनोदवीराला राखीनं विचारलं होतं की तू माझ्यावर लाईन मारतोयस, ट्राय मारतोयस, सगळं ठीक आहे, पण वेळ आल्यावर बाबूराव उठेल का? हा तोच शो आहे ज्यात त्या रणबीर अलाहाबादियानं प्रश्न विचारला होता की तुम्ही कधी तुमच्या पालकांना म्हणजे तुमच्या आई वडिलांना सेक्स करताना पाहिलंय का? एवढ्या नीच पातळीवर जाऊन TRP, व्ह्यूज आणि लाईक्स मिळवायचे तर यांना गोलफिट्यावरच नेऊन उभं केलं पाहिजे, नाहीतर बुधवारातल्या नाक्यावर. सोशल मीडिया वाह्यात तर आहेच, पण यावर सेन्सॉरशिप नाही म्हणून हे लोक त्यांच्या त्या व्यासपीठावर नंगा नाच कसा काय घालू शकतात? अर्थात या घाणेरड्या प्रश्नानंतर हा शो तात्पुरता बंद झाला होता. अटका झाल्या, त्यानंतर जामीनही झाले. 1-2 महिने हे लोक शांत होते. त्यांना तसं सांगितलं गेलं असणार की जरा शांत राहा. त्यानंतर तिकडे तो रणवीर अलाहाबादिया पुन्हा पॉडकास्टिंग त्यांनी सुरू केलं. तर कालपासून हा समय रैना पुन्हा सुरू झालाय. आता हे सगळं बघितल्यानंतर समोर एक प्रश्न उभा टाकलाय की हे लोक एवढ्या खोऱ्यानं व्ह्यूज कसे काय बरं मिळवतात? त्यापेक्षा यांच्या माकड चाळ्यांना आणि वाह्यात शब्दांच्या सो कॉल स्टँडअप कॉमेडीला भरभरून प्रतिसाद देणारे ते 450 लाख लोक, 45 मिलियन्स म्हणजे भारताची जवळपास 1/3 लोकसंख्या काय म्हणून हे बघते, काय म्हणून हे ऐकते? यूट्यूबवर अनेक मोटिवेशनल स्पीकर्स आहेत, मोटिवेशन्स देतात. काही उद्योग करणारे लोक आहेत, जे उद्योगधंद्यांबद्दल, शेअर मार्केट किंवा इतर धंद्याबद्दल मार्गदर्शन करणारे लोक आहेत. काही हरिकथा सांगणारे आहेत, काही योगा शिकवणारे आहेत, काही सरळ मार्गी जगणं कसं असतं ते समजावणारे आहेत, खुश कसं राहायचं हे सांगणारे आहेत. पण या सगळ्या सकारात्मक बाबी ज्या आपल्याला दैनंदिन जीवन जगायला मदत करतात, त्या बाबींकडे दुर्लक्ष करत आपण म्हणजे आपल्यातले ते 45 मिलियन्स जे 450 लाख लोक जे आहेत ते समय रैना की माँ की चू, बहन का लो बघायला ऐकायला का जातात? तुम्हारी माँ का भोसड़ा. जे ऐकून पाहून नकारात्मकताच येते आपल्या मनात, त्याच्या आहारी आपली नवथर तरुण पिढी जाताना दिसते मला. ज्या जेनझीकडे नव्या भारताची आशा म्हणून आपण पाहतोय, ती जेनझी पार वायझेड झाली आहे आणि त्याला कारणीभूत आहेत हे समय रैनासारखे सो कॉल्ड कॉमेडियन, स्टँडअप कॉमेडियन्स. वाक्यानंतर शिव्या आणि लैंगिक अवयवांचा उद्धार याचा अर्थ म्हणजे कॉमेडी असते हेच त्यांना कळतं. हेच ते आपल्या तरुणांना ऐकवतात. ते ऐकवतात म्हणून नाही, तर आपण हे सगळं चवीनं ऐकतोय. आपली 16-17 वर्षांची कोवळी पोरं त्यांच्या हातातल्या स्मार्टफोनवर, मोबाईल्सवर पाहतायत, ऐकतायत, म्हणून हा 45 मिलियन व्ह्यूजचा आकडा दिसतोय. माझ्या पोटात दुखत नाहीये. आयुष्यभरात म्हणजे आमच्या आजवरच्या ह्याच्यात एवढे व्ह्यूज अख्ख्या 4,500-5,000 व्हिडिओज टाकल्यानंतर आले नसतील. एवढे व्ह्यूज जर 4-5 दिवसात येतात तर असूया वाटू शकते लोकांना, कुणाच्याही मनात येईल. पण नाही, त्यांचा जॉनर वेगळा आहे, आमचा जॉनर वेगळा आहे. पण यात असूया वाटण्यासारखं काहीच नाही आहे, कारण आम्ही जे करतोय ते फार वेगळं आहे. हा जो चाललाय ना तो रान बाजार आहे. आमच्या पिढीच्या कानावर अपशब्द किंवा शिव्या पडू नयेत हा अट्टहास असलेले आमचे पालक आम्हाला खुळचट वाटायचे. आम्ही शिव्या द्यायचो काही मित्रांच्या ऐकून. आमच्या पालकांच्या खुळचट अट्टहासामुळे आजची 50शीतली आमची जी पिढी आहे ना ती सुसंस्कृत म्हणवली जाते. समाज सुरक्षित आहे.
आमच्या तरुणाईनं उन्माद केला नव्हता, लैंगिक स्वैराचार तर अजिबातच नव्हता. त्याला कारणीभूत होते आमचे खुळचट पालक. पण आजकालच्या पालकांना न जुमानणारी जी जेनझी या समय रैनासारख्या बहनके लवच्या नादी लागून वाया चालली आहे, हे तुमच्या लक्षात येतंय का? सततच्या राजकारणापलीकडे एक दुनिया आहे, तुमच्या आमच्या दैनंदिन जीवनाची दुनिया, ज्यात तुम्ही, आम्ही, आपली पोरं बाळं, आपला परिवार आहे. या परिवाराला असंस्कृतीच्या वाटेवर नेणारा हा सोशल मीडिया आपल्या मुळावर येतो, याची जाणीव तुम्हाला व्हावी म्हणून छोटासा प्रयत्न होता माझा. अनेकांना आवडणार नाही, अनेक जण बघणारही नाहीत, कारण यात राजकारण नाही. पण यात जे विदारक सत्य मी मांडलंय ना, त्यात तुमची आमची बिघडत चाललेली पोरं दिसत आहेत मला. पण तरीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही फक्त राजकारणात रमणार असाल तर तो आकाशातला देवच तुमचं रक्षण करू. पुढचं सारं राम भरोसे हिंदू हॉटेल असेल, एवढं लक्षात ठेवा. मी इथेच थांबतो, पुन्हा भेटूच. नाहीतर तो आहे समय रैना, आपली आहे काय म्हणतात ते नारळ खवायला. धन्यवाद, नमस्कार.